नमस्कार मित्रांनो, आपण आता निघालोय जरा मिसळ खायला। आम्हाला कल्याणमध्ये एक मिसळचा शॉप भेटलाय, तर तिकडे आपण मिसळ ट्राय करणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत जरा मूवी बघायला। संभाजी महाराजांवर एक मूवी बनली आहे, तुम्हाला माहितीच असेल, ट्रेंडिंग मूवी आहे तो छावा म्हणून, तर तो आपण बघायला जाणार आहोत। सो बघू, आता तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये। लेट्स गो। सो वी रीच्ड, इकडे आलोय। थांबा, दुसऱ्या कॅमेराने दाखवतो तुम्हाला। हे आहे श्री मोरया मिसळ। आम्हाला सुद्धा माहित नाही कसं असणार आहे काय। आम्ही जस्ट एक इंस्टाग्रामवर रील बघितली होती की ते खुललं आहे श्री मोरया मिसळ म्हणून। इकडे सगळं काय भेटतं, चायनीज आयटम पण आहेत, शिरा आहे, केक्स पण आहेत आणि ॲक्च्युली चार जणांचं मिळून आहे वाटतं हे सगळं। सो आता आपण टेस्ट करू आणि सांगतो तुम्हाला कसं आहे सगळं। तुम्हाला ॲम्बियन्स पण दाखवतो, म्हणजे ठीकठाक आहे। नो ॲम्बियन्स म्हणजे आम्हाला वाटलं एकदम चांगलं असेल। हे लोक तर भाई एकदम शूज बीज घालून आलेत। आम्ही असेच आलो आहे, मी तर फ्लिपफ्लॉप पण आलो आहे। दाखवतो तुम्हाला, ॲम्बियन्स दाखवतो आता। फूड ओव्हर ॲम्बियन्स। आम्ही ॲक्च्युली मिसळ बघून आलो आहे, आम्ही मिसळचे शौकीन आहे। सो मिसळसाठी खास आलो आहे आम्ही, ॲम्बियन्स वगैरे जाऊ दे। सो बघा तुम्ही आता। असंच नॉर्मल आहे, एवढं काय नाही आहे। पनीर क्रिस्पी सांग एक देतो स्पेशल मिसल। स्पेशल मिसल चूज करना ना, मुझे पुनेरी चाहिए, गौरान चाहिए, काला मसाला चाहिए। इतना वेराइटी का जी। तीखा कौन सा है? तीखा सर आएगा गौरान, ये नॉर्मल आएगा पुनेरी। गावरान दो तीखा वाला, फिर गावरान स्पेशल मिसल। एक पहले ये तो बाकी बोलता हूँ। हाँ यस सर, ठीक है। तो टेस्ट कर पाहिजे। हां येईल ना। सो आलेली आता मिसळ। आता दिसायला तर खूप छान आहे। आता बघूया। अच्छा लस्सी पण आहे का? काय आहे? ताक आहे, आहे ताक पण आहे, ताक पण येत आहे। आता खाऊन बघूया आपण, कारण दिसायला तर सगळं छान दिसतं, खाण्यामध्ये माहीत नाही कसं असेल। सो लेट्स चेक इट। पलटी मार ना, बालदीच उलटी कर ना सीधा। एवढं टाकलं की पूर्ण बादलीच टाकायला लागेल मला। हा कर अशीच पलटी, कोण बघतंय? असे बघतात ते लोक, बघतात ते म्हणजे व्हिडिओवाले। That's how we eat मिसळ। पाहिजे तर वाटते खूप। सोल कड़ी है सर। कैसा लगा फिर सच में? आता आपण खाऊन बघूया। मला वाटतं मी तेल जास्त टाकलं, बट चांगली चांगली आवडेल। तिखट आहे चांगली, चांगली बघ, तिखट मस्त आहे, चांगली बघ। नाशिक एकदम नाशिक। सांगून अजून सेम रिपीट। किती रेट करशील? 9 out of 10। 9 का 1 का कमी? असंच फुल नाही द्यायचे कधी पण, थोडंसं आहे, थोडंसं नाही। देयर इज ऑलवेज स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट। त्यांच्याकडे असे कुकीज वगैरे पण आहेत। स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग मागे, त्याच्या मागेच मॅन्युफॅक्चरिंग आहे। यांचे कुकीज पण फेमस आहेत। यांची मिसळ, कुकीज, पावभाजी आणि शिरासुद्धा फेमस आहे। सो ते सगळं बघून आम्ही आलेलो आणि बाई एक नंबर मिसळ तर एक नंबर होती। बाकी आम्ही काय खाल्लं नाही। आम्ही मिसळ घेतलेली आणि पनीर क्रिस्पी घेतलेली। 130 अनलिमिटेड पाव आणि भाजी। आता इथे आल्यावर ते एकदम भारी आहे। आम्ही 2च प्लेट घेतलेले आणि अनलिमिटेड पाव। तर आम्ही एक मिसळवर असे 6 पाव खाल्लेत, 6 पाव। तर असं तुम्ही पण येऊ शकता, एक नंबर आहे। तुम्हाला आम्ही लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल। श्री मोरया मिसळ। आता खाल्लंय तर आता आपण जरा आईस्क्रीमसाठी चाललोय।
नॅचरल्समध्ये. सो लेट्स गो. ₹20 में तो किती मार्जिन काढी. गड्डी तेरा भाई चलाएगा. नीट चालवणं तर तेरा भाई तेरा हड्डी तोडेंगा. गाडी मागं घ्या. माझं टेंडर कोकोनट आहे. टेस्ट कर. असं काय रिएक्शन आहे? काय वेगळं वाटतंय तुला? बरोबर नाही? छान आहे. सीताफळ बघितलं ते सीताफळ आणि तू खाल्ली सीताफळ आपण इकडे खाल्लेली ना ती वेस्टला. त्याच्या सीताफळामध्ये ना आता झालेत 9:50 आणि 10:05चा आमचा शो आहे. 15 मिनटं अगोदर पोचलो आम्ही एकदम कट्टोकट. सो दिस इज नेक्स्ट डे. आणि काल मी काय शूटच नाही केलं. कॉज जसा मूवी संपला ना एव्हरीवन वॉज लाईक स्पीचलेस. कोणीच काही बोलत नव्हतं. जसा मूवी संपला 2 मिनटं सगळं पूर्ण थिएटर शांत झाला. कोणीच काहीच बोलत नव्हतं. प्लस बाहेर निघालो तर तिकडे बाहेर निघताना सुद्धा कोणीच काय बोलत नव्हतं. सगळे शांततेत निघाले. कारण भाई तसा होता यार मूवी. म्हणजे एंड जो होता ना मूवीचा खतरनाक. म्हणजे असं अनबिलिव्हेबल आहे यार. केवढं कसं काय सहन करू शकतो कोणी. आजच्या जगात तर असा पॉवरफुल माणूस तर असूच शकत नाही. त्यांनी एवढं सगळं काही सहन केलं आहे संभाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. मला सुद्धा माहीत होतं. पण संभाजी महाराजांबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. इवन मला पण ही स्टोरी माहीत नव्हती. पण म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे. कारण मी CBSE बोर्डचा आहे. मला माहीत नाही स्टेट बोर्डमध्ये असेल की नाही. पण भाई आपल्या एज्युकेशनमध्ये यांच्याबद्दल आहेच नाही काही. मला तेच कळत नाही. म्हणजे एज्युकेशनमध्ये हे सगळं टाका ना. महाराजांबद्दल टाका. सगळं टाका असं काहीतरी. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. हे सगळं माहीत असायला पाहिजे सर्वांना. जे की नाही आहे. पण जाऊ दे आता. माझ्या बोलण्याने काय होणार नाही आहे. बट मूवी वॉज ग्रेट यार. विकी कौशलने जाम भारी काम केलं आहे. प्लस औरंगजेबचा रोल भाई. म्हणजे त्या माणसाने काही न बोलता पूर्ण पिक्चर खाल्लाय. फक्त चालण्यावरून एक्सप्रेशननीच पूर्ण गेम हलवला आहे मूवीचा. क्रेझी भाई क्रेझी. मी सजेस्ट करेल तुम्हाला नक्की जाऊन बघा सर्वांनी. आय होप व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पीस आउट.